नमस्कार. माझ्या सर्व गोडताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा. तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडत्या देवांना नवस करू शकता. तर बघा, नवस करण्याची योग्य पद्धत कशी, संकल्प कसा करावा, ज्यांच्यावर तुमची श्रद्धा असेल त्या देवांना तुम्ही नवस करू शकता. आता आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा ते बघूया. बघा, नवस करणे म्हणजे पेढे, बर्फी, मिठाई तिथे जाऊन वाटणे तर असं नाही. बघा, आता नवस अशा पद्धतीने जर तुम्ही केला तर तुमच्या मनातील ज्या कोणत्या इच्छा आहेत त्या लवकरच पूर्ण होणार आहेत. तुमची श्रद्धा खूप खूप भक्ती तळमळीने पाहिजे. तुमचा महाराजांवर विश्वास पाहिजे, तरच तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच पावणार आहेत. तर बघा, मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. जर तुमच्या घराजवळ श्री स्वामी समर्थांचा मठ असेल किंवा केंद्र असेल, तिथे तुम्हाला जायचं आहे. जाताना तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना खडीसाखर आणि नारळ बरोबर घेऊन जायचं आहे. तुमच्या मनातील ज्या काही अडचणी आहेत त्या महाराजांना सांगायच्या आहेत. प्रत्येकाची अडचण ही वेगवेगळी असू शकते. बघा, कोणाला नोकरीविषयी असते, तर कोणाला लग्नाविषयी, तर कोणाला संतानप्राप्तीसाठी, तर कोणाला संसारिक खूप साऱ्या अडचणी असतात. प्रत्येकाची अडचण वेगवेगळी असते. त्यासाठी तुम्हाला सेवेत राहणे खूप गरजेचे आहे. स्वामी महाराज परीक्षासुद्धा बघतात, आपली परीक्षा घेतात. त्या परीक्षेत तुम्हाला पास व्हायचं आहे का, तुमची श्रद्धा, विश्वास, भक्ती ही महत्त्वाची आहे. बघा, तुम्ही केंद्रात गेल्यावर नारळ आणि खडीसाखर हातात घ्यायचं आहे आणि स्वामी महाराजांना तुमचं पूर्ण नाव सांगायचं आहे. तुमची अडचण काय आहे ते तुम्हाला सांगायचे आहे आणि त्यांना सांगायचं आहे की महाराज, मी तुमच्या स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण करेल किंवा 51 करेल, 21 करेल, 11 करेल, असे पारायण करेल. ते शक्य नसेल तर केंद्रातल्या 108 आरतीला, 51 किंवा 21 आरतीला तरी मी खंड न पाडता दररोज उपस्थित राहील किंवा मी 1.25 लक्ष जप करील, दररोज 11 माळी जप करील, असा नवस तुम्हाला करायचा आहे. आपण नवस कसा करतो, स्वामी माझे हे काम पूर्ण होऊ द्या, मी पेढे वाटीन. हा नवस केला तर तुम्ही मला सांगा, स्वामी महाराज खातात का पेढे? पेढे तर आपणच खातो. खरा नवस असा करा की महाराज, मी तुमच्या सेवेत अखंड राहीन, म्हणजेच खंडच कधीही पाडणार नाही, अखंड सेवा करीन, असा नवस तुम्हाला करायचा आहे. खूप लोकांचे अनुभव आहेत की तुम्ही ज्या वेळेला हा नवस बोलून सेवेला सुरुवात करता, सेवेला लागला, तर सेवा पूर्ण होण्याआधीच तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल. जो स्वामी महाराजांची अनन्य भावाने सेवा करेल त्याला काहीच मागायची वेळ स्वामी महाराज येऊ देत नाहीत. तुम्ही फक्त तुमची सेवा चालू ठेवा. तुमचे दुःख, तुमची संकटे, तुमच्या अडचणी सर्व काही दूर होईल. अशा प्रकारे तुम्ही महाराजांना नवस करू शकता. आता बघा, प्रत्येक माणसाचं दुःख, अडचणी वेगवेगळी असू शकते. प्रत्येकाचंच एकसारखं असू शकत नाही. त्यामुळे तुम्ही नवस करताना वेगवेगळ्या पद्धतीने नवस करू शकता. बघा, आता कोणाला स्वामी चरित्र सारामृत 51 वेळा, 108 वेळा, 21 वेळा किंवा 11 वेळा असं तुम्ही संकल्पयुक्त पारायण करू शकता. किंवा महाराजांच्या 108 आरतीला तुम्ही दररोज खंड न पाडता येऊ शकता किंवा 51, 21 असा नवस करा. हा नवस जर तुम्ही केला तर तुमच्या थोड्याच दिवसात तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. तुम्हाला फक्त केंद्रात जाताना खडीसाखर आणि नारळ हे न्यायला विसरू नका. तुमच्याजवळ जर एखादं फूल असेल किंवा तुम्ही विकत फूल किंवा हार महाराजांना नेऊ शकता. बघा, हे पेढे, हार, मिठाई, बर्फी हे महाराजांना प्रिय नाही, तर तुम्ही किती तळमळीने भक्ती करताय, तुम्ही श्रद्धेने करताय, तुमचा किती विश्वास आहे हे महाराजांना आवडतं. कोणतीही सेवा करण्याआधी तुम्ही संकल्पयुक्त जर सेवा केली ना, तर त्याचं फळ कितीतरी पटीने मिळत असतं. महाराजांना तुम्ही सांगा की महाराज, मी खूप अडचणीत आहे आणि बऱ्याच दिवसापासून माझी कामे रखडलेली आहेत. मग तुमची अडचण कोणतीही असू द्या, तुमची कामे कोणतेही असू द्या, फक्त तुम्ही महाराजांना श्रद्धेने एकदम
तळमळीने तुम्ही विनंती जर कराल ना आणि श्रद्धेने सेवा केली ना तर तुमचं काम होण्याला खूप वेळ लागणार नाही. बघा, असा नवस जर तुम्ही केला ना तर महाराज तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण करतील. तर अशा पद्धतीने तुम्ही नवस करू शकता. तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.